खासदार नागेश पाटील आष्टीकर उपोषणकर्ता 65 वर्षीय दिवान खान पठाण यांना भेट दिली व प्रशासन अधिकारी यांच्याशी चर्चा केली, ज्याच्यापाशी दुय्यम निबंधक कार्यालय यांच्याकडून 6 नोव्हेंबरला सुनवाई करावी, आयोजित कारवाई करणे असे लेखी आश्वासन दिले व दिवान खान यांनी उपोषण मागे घेतले। कंप्लीट करूँ वो तुम्हारा काम है। 4 दिन 8 दिन का जो टाइम ले रहे तो उसमें फाइनल रिकॉर्ड होना, खाली आप डबल फाइनल रिकॉर्ड होने चाहिए। तुम 4 दिन का टाइम लेके फिर वहाँ से तुम हमको आगे की 2 महीने की 1 महीने की तारीख नहीं, वो बात नहीं आएगी ना मामा। ये मसला ये है, तुम्हाला डेट दिली ठीक हाँ 6 नंबर तुम्ही दिली, 6 नोव्हेंबरला तुम्ही म्हणणं दाखल केलं, त्याच्यानंतर आपल्याकडे hearing होणार नाही, त्याच्यानंतर फक्त निर्णय आगे गेली नाही। मी तुम्हाला तेच सांगतो सर, आता तुम्ही असं सर तुमच्याच परिस्थितीनुसार आम्ही डिसिजन देतोय ना। आणि सर काय म्हणतोय माहिती आहे, म्हणणं कसं असते, तारीखला तुम्ही द्या, आता तारीखला तुम्हाला दिल्यावर तुम्ही मग पुन्हा म्हणतात आता मी पाहतो पुढची तारीखला करू, त्यासाठी आम्ही तुम्हाला आल्यावरच देतो आणून की तुम्हाला टाइम भेटावं। ऐकून घ्या सर, तुम्ही ऑफिसला आले ना, ऑफिसला गर्दी किती असते तुम्हाला माहिती आहे, त्यासाठी 11 वाजता येतो, त्यासाठी चांगली येतो। सकाळी 9:45 आलं ना, जेवायला 3 वाजता रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला माहिती गर्दी आहे, त्यामुळे मला संध्याकाळी तुमच्या एका अभ्यास करून परत करायला लागतं। आणि मी न्यू आहे, न्यू कामं तुम्ही समजून घेऊ शकता, मला त्यासाठी साहेब मी काही बोललो नाही तुम्हाला, मला अजून काही बोललो नाही, त्यासाठी नवीन करायला लागते, परमिशन कोणाची लागते हे सगळं बघून करायला लागते। तुम्ही रॉंग बोलले ना, तुम्ही ऑफिसला आल्यानंतर हा बोलतोय काय बोलतो। खासदार नागेश पाटील आष्टीकरने उपोषणकर्ता 65 वर्षीय दिवान खान पठाण यांना भेट दिली व प्रशासन अधिकारी यांच्याशी चर्चा केली, ज्याच्यापाशी दुय्यम निबंधक कार्यालय यांच्याकडून 6 नोव्हेंबरला सुनवाई करावी, आयोजित कारवाई करणे असे लेखी आश्वासन दिले व दिवान खान यांनी उपोषण मागे घेतले। त्याच्या वकिलांनी त्याच्या जॉईंट सही करून तुमच्याकडे जबाब दिला आहे, त्याचा म्हणणे हातमता जबाब आहे, संपला विषय। सर ऐकून तर मग सर मुद्दा काय माहिती का, आता काम फक्त ह्यांची केस नाही आपल्याकडे, यांना ज्या डेटला दिले ना ह्यांच्या कमेन्सनेच आपण ह्यांना डेट दिलेली, ठीक आहे, तर त्यांना यावं लागेल ना। मग तुम्ही असं साहेब म्हणता की सर तुम्ही आम्ही या टाइमला येतो ना, साहेब आम्ही बोलतो। तुम्ही त्याच्यामध्ये एक पत्र एक बघा, हे याच्यामध्ये तुमचं हे पत्र आहे, हे बघा हे पत्र तुमचं 30 तारखेचं, हे तुमचं सैनाचं निघूनच हे 19/8/25 रोजी 11 वाजता हजर राहावे, हो बरोबर आहे। हे 19/8/25ला हा माणूस तुमच्या कार्यालयामध्ये हजर झाला, 19/8/25ला त्यांनी तुम्हाला जबाब दिला, त्याचं म्हणे माझा हा जबाब राही करा। ऐकून घ्या आता काय पाहिजे अजून, त्याला लिहून दिलं तुम्हाला, अजून याच्यापेक्षा हा। आणि हे बघा तुम्ही याच्यात कबूलही केलं, ऐका साहेब 1 मिनिट, 19/8/25 रोजी सकाळी उपस्थित राहून आपले तोंडी म्हणणे सादर केले आहे, आता अजून वेगळं काय पाहिजे तुम्हाला, तुम्ही त्याला ऐकून घ्या सर, कोर्ट प्रोसिजर तुम्हाला माहिती अहो आहे साहेब मला माहिती आहे, हे बघा साहेब सांगा, तुम्हाला माझं एक प्रकरण तुमच्याकडे पडलंय, काय झालं त्याच्यामध्ये सांगा बरं। कोणतं प्रकरण आहे, मी न्यू आहे सर, मला माहिती आहे तुमच्या कार्यालयामध्ये माझं स्वतःच एक प्रकरण आहे, 800 चौरस फूट त्याचं क्षेत्र असताना 4000 स्क्वेअर फूटची रजिस्ट्री झाली, ते गुन्हे दाखल करा म्हणून मी दिले। तुमच्या IGR पासून 4 पत्र आले तुमच्याकडे, माझ्याकडे एवढी फाईल झाली, तुमच्याकडे काय केलं काही तसंच पडले अजून घ्या सर। अजून लेटेस्ट परवानगी पत्र आले तुम्हाला तुमच्या लातूरचं ऑफिस। आता याच्यात त्यांनी 19 तारखेला जो जबाब दाखल दिला त्यांचं म्हणणं की हा आमचा फायनल जबाब आपण आता खासदार नागेश पाटील आष्टीकर उपोषणकर्ता 65 वर्षीय दिवान खान पठाण यांना भेट दिली व प्रशासन अधिकारी यांच्याशी चर्चा केली, ज्याच्यापाशी दुय्यम निबंधक कार्यालय यांच्याकडून 6 नोव्हेंबरला सुनवाई करावी, आयोजित कारवाई करणे असे लेखी आश्वासन दिले व दिवान खान यांनी उपोषण मागे घेतले। आधी जाऊन टाकला, नंतर हे जबाब दिला, लक्षात आता हे फायनल यांचं पण आहे, यांचं पण आहे। आता तुमचं काय म्हणणं तुम्ही तुमचं फक्त डिसिजन घ्यायचं, हो नाही जे काय असेल तुम्ही कळून मोकळं होऊन जा। हो सर, आपल्याला ती कायदेशीर कारवाई तर पूर्ण करू द्या, तेवढा तर वेळ द्या ना। करा तुम्ही, तुम्हाला नाही करून म्हणायला, पण माझं हे म्हणणं आहे की तुम्ही यांना तुम्हाला पुन्हा बोलायचं कामच नाही, कशाकडे तुम्ही बोलत आहे? मी तुम्हाला आश्वासन देतो ना, जर चुकीचं झालंय ना तर कार्यवाही होणार। अरे पण 15 दिवस तुम्ही कशाला पण त्याला बेजार करायचं तुम्ही? तुम्हाला अपेक्षित काय, आता यांनी ऑफिसला येणं आणि हिअरिंगला